आणि हे जे घाट आहेत ना, दिवसा जेवढे सुंदर दिसतात ना, रात्री तेवढेच भयानक होतात. आता घाटांच्या आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आणि ते लोक थोडे घाबरून तर होते. जसंच घाट सुरू होतो, रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस तो बोलतो, सांभाळून जा, नरकाची वेळ सुरू झाली आहे. त्याला त्यांच्या बॅक सीटमध्ये एक बाई बसलेली दिसते. आउट ऑफ नो वेअर त्यांच्या गाडीच्या समोर एक प्रेग्नेंट बाई आली आहे. त्यांना काहीच समजत नाही आणि राघव घाईघाईत ती गाडी तिच्यावर चढवून टाकतो. खूप ॲक्सिडेंट होत असतात शिपवर, तर त्याच्या बॉडीला रॅप करून फ्रीजमध्ये ठेवतात. तर बॉडी पण सडायला लागते, वास यायला लागतो. एवढे लोक ऑलरेडी शिपवर आहेत आणि फ्रीजमध्ये जेवण वगैरे आहे. तर ते लोक एकच काम करतात की त्याची बॉडी घेतात, त्याला गुंडाळतात आणि मग डायरेक्ट शिपच्या खाली फेकून देतात पाण्यात. नमस्कार मंडळी, माझं नाव रिकी आहे आणि स्वागत आहे तुमचं बंकस पॉडकास्टमध्ये. आपण बऱ्याचदा घाटांवरच्या गोष्टी ऐकल्यात, हॉरर स्टोरीज तर खूप ऐकल्या असतील आपण, बरोबर. आणि ते तेवढेच ऐकायला मजा येते. आणि हे जे घाट आहेत ना, आपल्या महाराष्ट्राचे झाले किंवा भारतातले झाले, हे दिवसा जेवढे सुंदर दिसतात ना, रात्री तेवढेच भयानक होतात. कारण यांचं तसं पण आहे ना, की ते एवढं असं ठिकाण आहे जिथे बऱ्याच लोकांचा ॲक्सिडेंट झाला आहे, बऱ्याच लोकांचे अपघात तिथे झाले आहेत, बऱ्याच लोकांनी तिथे त्यांचं जीव गमावले आहे. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती पण अशीच काहीशी आहे. ही गोष्ट आहे दोन मित्रांची. एकाचं नाव होतं गौरव आणि दुसऱ्याचं नाव अल्तमश होतं. आणि त्यांचंही आपल्यासारखं एक ग्रुप होता. आपलं कसं मित्रांचा एक ग्रुप असतो आणि आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये बाकी काही गोष्टी हो ना हो, पण एक ट्रिपची प्लॅनिंग तर नेहमीच होत असते, की आपण इथे जाऊया फिरायला, आपण तिथे जाऊया फिरायला, लदाखला जाऊ, इथे जाऊ तिथे जाऊ, असे प्लॅनिंग आपले होत असतात, बरोबर. आणि जेवढे ट्रिपचे प्लॅनिंग नाही होत त्याच्यापेक्षा जास्त ते कॅन्सल होतात. तर ह्यांच्याही ग्रुपचं तसं होतं, की ह्यांचं ठरायचं 5-6 जणांचा त्यांचा ग्रुप होता, इथे जाऊया तिथे जाऊया ठरायचं आणि एंड मोमेंटला ते कॅन्सल व्हायचे. आणि त्या गोष्टींनी गौरव आणि अल्तमशला प्रचंड राग यायचा, की बाबा आम्ही एवढं प्लॅन करतो, आम्हाला खरोखर जायचं आहे, एवढ्या गोष्टी आयटेनरी वगैरे बनवतो आणि एंड मुवमेंटला हे लोक कॅन्सल करतात. तर एक दिवशी हे लोक काय ठरवतात, की अल्तमश आणि गौरव ह्यांचा एक लाँग वीकेंड असतो. तर हे काय ठरवतात, की आपण एक काम करू, आपण दोघेच जाऊ. तू मस्तपैकी तुझी गाडी घे, तू गाडी चालवतोस. म्हणजे गौरव का एवढा प्रो ड्रायव्हर नव्हता, पण तो बऱ्यापैकी गाडी चालवायचा. तर अल्तमश एक काम कर, तुझी गाडी घे आणि आपण दोघेच जाऊ ना. दोघे जाऊ, मस्त वीकेंड एन्जॉय करू. जेवढे जास्त लोक तेवढे जास्त नखरे. आपण दोघे जाऊ, मस्त की चिल करू, पार्टी करू आणि रविवारी परत येऊ रात्री. सोमवारपासून ड्युटीला जाऊ. अर्ली मॉर्निंग तुझी पण शिफ्ट आहे, तू पण फ्री, मी पण फ्री, मस्तपैकी वीकेंड पण एन्जॉय करू. त्यांचं ठरतं की ठीक आहे. ते लोक मला वाटतं शुक्रवारी की शनिवारी संध्याकाळी निघतात त्यांच्या घरातून आणि ते लोक एक मस्त विला बुक केलेला असतो आणि तिथे ते लोक जातात. मस्त रात्रभर पार्टी, नाच गाणं सगळं होतं त्यांचं. आणि संडेच्या दिवशी ते लोक आराम करतात आणि संध्याकाळी की रात्री त्यांचं चेकआउट असतं. आणि तो जो टाईम असतो ना, जुलैच्या आसपासचा असतो, ठीक आहे. तर लोक 9-9:30ला तिथून निघतात त्या विलावरून. मस्त गौरव सगळं पॅक करतात, गौरव गाडी चालवत असतो आणि ते लोक तिकडून रवाना होतात. मला वाटतं अर्ध्या तासाने जोरजोरात पाऊस सुरू होतो. एकदम धो पाऊस पडतो. हळूहळू पाऊस तो खूप वाढत जातो आणि एकदम जोरजोरात धो पाऊस पडतो आणि ह्यांना समोरचं काहीच दिसत नाही. गौरव जो असतो तोही थोडा घाबरतो, कारण त्याला अशा कंडिशनमध्ये त्याने जास्त कधी गाडी चालवली नव्हती आणि एवढं म्हणजे त्याला टेन्शन आलेलं असतं की थोड्या वेळात त्याचं टेन्शन अजून वाढणार असतं, कारण आता घाट सुरू होणार असतं. आता घाटांच्या त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आणि ते लोक थोडे घाबरून तर होते. पण जेवढे ते लोक हे भूता आत्मांना नव्हते घाबरले, तेवढे ते लोक पावसाला घाबरले होते, कारण त्यांना समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्यांची जी हेडलाईट पण होती ना, ती जास्त पुढपर्यंत जाऊ शकत नव्हती, कारण तेवढा पाऊस होता. आणि एका साईडला जेव्हा घाट सुरू झाला, एका साईडला डोंगर होता आणि दुसऱ्या साईडला एकदम खोल दरी होती, की जराही काही झालं तर डायरेक्ट दरीत आणि मग यांची दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येईल. मग त्यांना तीच भीती होती. त्यात गौरव आपला हळूहळू चालवत आहे. जो अल्तमश आहे तो पण देवाचं नाव घेऊन ते लोक चालले ते काढ, ठीक आहे. आणि आता ते लोक जसंच घाट सुरू होतं, थोडं पुढे ते लोक जातात. ते बघतात की त्या रस्त्याच्या कडेला एक एक म्हातारा माणूस, त्याने पांढरा सदरा घातला आणि तो टमटमच्या बाजूला, आपली रिक्षा असते ना गावकडची, टमटमच्या बाजूला तो उभा आहे आणि काहीतरी बडबडतोय. ते लोक बघतात, जी त्याची टमटम असते एकदम एकदम तुटलेली, म्हणजे असं की जणू तिने ॲक्सिडेंट झालं आहे तिचं, काहीच हे म्हणजे काहीच राहिलं नाही अशी ती असते. हे लोक त्याच्या जवळ जातात त्या म्हाताऱ्या माणसाच्या आणि त्याला विचारतात की आजोबा काही मदत पाहिजे का? अल्तमस त्यांना विचारतो. ते आजोबा खूप विचित्र पद्धतीने स्माईल करतात
आणि हसत हसत ते बोलतात की मदत? मला कशाला मदत पाहिजे? मी करू का तुम्हाला मदत? चला मी सोडतो तुम्हाला कुठे. कुठे जायचं आहे तुम्हाला? या टमटममध्ये बसा माझ्या. ते दोघेही थोडे घाबरतात. त्यांना वाटतं की कोणताही बेवडा माणूस वगैरे असेल, पागल असेल. ते लोकं बोलतात, ते लोकं त्याला तसं समजून ते लोकं तिकडून निघतात. "नाही, नाही आम्हाला कुठे जायचं नाही आहे. आम्ही जातोय. आमच्याकडे आहे गाडी, आम्ही जाऊ. तुम्ही 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 जा तुमच्या टमटममध्ये." ते लोकं तिकडून निघतच असतात. तितक्यातच मागून त्या म्हाताऱ्याचा आवाज चेंज होतो आणि तो बोलतो, "सांभाळून जा. नरकाची वेळ सुरू झाली आहे." मग नरकाची वेळ ही कोणती वेळ आहे? ते लोकं मरू दे, जाऊ दे, पागल बेवडा कोण असेल. ते लोकं हलकं पुढे जातात आणि गौरव आहे ना, त्याच्या मिररमधून मागे बघतो. जसंच तो मागे बघतो ना, त्याला मागे कोणताच म्हातारा दिसत नाही, कोणतीच टमटम दिसत नाही, काहीच दिसत नाही. रोड एकदम क्लिअर. त्याला वाटतं की जाऊ दे, कदाचित पाऊस जोरजोरात पडतोय म्हणून मला वाटलं असेल. जाऊ दे म्हणून दिसत नसतील ते लोकं. तो पुढे घेतो. पुढे घेतो आणि पुढे घेता घेता तो एकदा अल्तामशला तरी पण कन्फर्म करतो की अल्तामश, जेव्हा आपण तिथून निघालो तू मिररमध्ये तुला मागे तू मागे बघितलंस तर ते बाबा होते का? तो बोलतो मी मागे बघितलंच नाही, जाऊ दे तू त्याचा विचार नको करू. तो बोलते नाही रे, बघ ना एकदा तुला दिसतायत का ते? जेव्हा अल्तामश मागे बघतो ना, त्याला तो म्हातारा माणूस तर दिसत नाही, पण त्याला त्यांच्याच गाडीत त्यांच्या बॅक सीटमध्ये एक बाई बसलेली दिसते. एकदम पांढरा चेहरा झालेला असतो तिचा, तिच्या तोंडावर केस पडलेले असतात, तिने साडी घातलेली असते मलकटाने, तिच्या हातात एक बाजारात जायची पिशवी ती अशी तिच्या मांडीवर घेऊन बसलेली असते. अल्तमश ते बघताच जोरात राघवला धक्का देतो. राघव पण थोडा गडबडतो आणि विचारतो काय झालं? तर तो बोलतो मागे मागे बघ ना. जसंच राघव गाडी थांबवतो ते लोक मागे बघतात, तर मागे कोणच नसतं. सगळं काही नॉर्मल. राघव बोलतो जाऊ दे बाबा, इथून निघूया. तसं पण आपण बऱ्याच इकडचं ऐकत असतो, आपल्याला इग्नोर करून ते लोक परत त्यांची गाडी सुरू करतात. आणि जसे ह्या वेळेला ते लोक गाडी सुरू करतात, त्यांना मागे कोण बाई नाही दिसत, तर मागून त्यांना मुलांच्या रडण्याची आवाज येतात की कोणतरी रडतंय आणि त्यांचं पाठलाग करतंय. रडता रडता ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत की मला वाचवा किंवा आम्हाला घेऊन चला किंवा अशा सगळ्या गोष्टी ते रडता रडता बोलतात आणि एकदम ढसाढसा रडत आहेत ते. असं म्हणून ते कसे तरी ते लोक पुढे जातात आणि परत राघव त्याला विचारतो की तुला आवाज येतोय का? जेव्हा तो अल्तमशकडे बघतो तेव्हा त्याला ऑलरेडी घाम फुटलेला असतो. तो मान हलवतो आणि बोलतो येतोय मला पण आवाज. ते लोक गाडी थांबवतात, मागे बघतात तर कोणच नाही आहे. असं वाटत होतं की कोणतरी धावत धावत त्यांचा पाठलाग करतोय, पण मागे कोणच नसतं. राघव बोलतो की मरू दे आता, मी काही झालं गाडी थांबवणार नाही. जसंच तो पुढे बघतो, गाडी चालू करतो, त्याला दिसतात की रस्त्याच्या कोपऱ्यावर 4 शाळेत चालणारी मुलं उभी असतात आणि हे लोक त्यांच्याच गाडीकडे लिफ्ट मागतात. बघतात पांढरा शर्ट घातलेला असतो, काकी हाफ पॅन्ट घातलेली असते, हातात एक दप्तर असतो त्यांच्या, आणि ते लोक ह्यांच्याशी मदत मागतात, म्हणजे की आम्हाला पुढे सोडा, लिफ्ट मागतात आणि रडतायत. ते लोक तिथून नेतच असतात की अल्तमस एक गोष्ट नोटीस करतो की त्या मुलांचे डोळे नव्हते. म्हणजे असं काळं, म्हणजे असे आपले डोळे त्यांना नव्हतेच आणि ते एकदम विचित्र पद्धतीने रडत होते. अल्तमस देवाचं नाव घ्यायला लागतो आणि ते राघव जोरात गाडी चालवतो. तिकडून एकदम फास्टमध्ये गाडी घेतो. जसं तो गाडी घेत असतो त्यांना दिसतं की अचानक आउट ऑफ नो वेअर त्यांच्या गाडीच्या समोर एक प्रेग्नेंट बाई आली आहे. त्यांना काहीच समजत नाही आणि राघव घाईघाईत ती गाडी तिच्यावर चढवून टाकतो. ती बाई त्यांच्या गाडी खाली आलेली असते. ते लोक घाबरतात आणि जेव्हा मागे बघतात ना, कोणच बाई नव्हती. तो एक चकवा होता आणि त्या नादात त्यांची गाडी आता एका मोठ्या दगडाला त्यांनी ठोकलेली आणि त्यांची गाडी आता जागेवरच बंद पडली आहे. ते लोक प्रयत्न करतात चालू करण्याचा, गाडी चालूच होत नाही. लोक फोन वगैरे लावण्याचा प्रयत्न करतात, तर अल्तमसचा तर फोन स्विच ऑफ असतो आणि राघवचा फोनला नेटवर्कच येत नाही. ते लोक अजून पॅनिक होतात, काय समजत नाही. ते लोक तिथे एक निर्णय घेतात की काहीही झालं तरी आपण गाडीच्या बाहेर पडायचं नाही. ते लोक गाडीतच असतात आणि देवाची प्रार्थना करत असतात की काही झालं, काही जरून मला मदत पाठव. तिकडं समोरून ना कोणती गाडी येत आहे, ना मागून कुठे गाडी येत आहे, काही समजत नाही. बरोबर 5 मिनिटांनंतर त्यांना एक आवाज येतो त्यांच्या गाडीच्या खालून की कोणतरी आहे ना त्यांच्या गाडीच्या खाली रेंगत आहे.
म्हणजे असा कर्र 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 आवाज येतो. ते कन्फ्यूज होतात की नक्की काय आहे. ते बघतात की त्यांच्या गाडीच्या खालून एक एक विचित्र आकृती बाहेर पडते आणि ती जी सावली असते ती अजून कोणाची नाही तर त्याच प्रेग्नेंट बाईची असते. ती त्यांना स्पष्टपणे दिसते. तिची जी अवस्था असते ती अगदी ॲक्सिडेंट झाल्यानंतर कोणत्या एका माणसाची कशी अवस्था असेल की तिच्या पूर्ण अंगाला लागलं आहे. तिचा एक हात नाही आहे, कट झाला आहे आणि ती तिच्या पोटाला पकडून तिच्या बाळाला पकडून आहे आणि फक्त रडते आहे. ते पूर्ण अंग रक्ताने माखलं आहे आणि ती फक्त रडते आणि ती एकच प्रश्न त्यांना विचारते की का मारलं मला, का मारलं मला. आणि असं रडत रडत ती त्यांच्या गाडीच्या जवळ येत असते, जवळ येत असते. आणि हे दृश्य बघून अल्तमश आणि राघव हे तिथेच बेशुद्ध पडतात. एकदम अनकॉन्शियस होऊन जातात आणि तिकडेच ते लोक बेशुद्ध पडून जातात. सकाळ होते, आजूबाजूला गाड्या थांबतात, त्यांची मदत वगैरे करतात आणि ते त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारून त्यांना उठवतात की काय झालेलं. ते पूर्ण त्यांनी सिच्युएशन त्यांना सांगितली. पण काही गेले आहे ना, ते लोक कोणच त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता. कारण त्यांना असं वाटत होतं की हे लोक बाहेर फिरायला गेलेले, दारू वगैरे पियाले असतील आणि नशाच्या ह्याच्यात ॲक्सिडेंट केला असेल आणि आता असे असे बहाणे मारतायत. तर आधी तर त्या लोकांनी त्यांना उडवून लावलं. त्यानंतर त्यांना विचारलं की तुमचं सामान वगैरे चेक करायला सांगितलं. कारण खूपदा घाटात वगैरे अशा एकदम शांत ठिकाणी असंही होतात की काही असे लूटमार करणारेही लोक असे अ, अशा प्रकारे वागतात आणि गाडी जेव्हा थांबते तेव्हा लुटून वगैरे जातात. तर त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या तर सगळं काही एकदम जागेवर, त्यांचा फोन वगैरे सगळे महागातल्याही गोष्टी सगळ्या गाडीतच होत्या. तर त्यांना वाटलं काय माहीत काय. त्यांनी पोलिसांना वगैरे कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्या घरातल्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग ते लोक घरातले वगैरे येऊन मग ते लोक घरी गेले. त्यांची गाडीची तर एकदम खराब परिस्थिती झालेली, एकदम एकदम विचित्र, की अशी की ती चालवूच नाही शकत परत एकदम असं. तर ते लोक घरी आले आणि घरी आल्यानंतर दोघेही जण खूप जास्त घाबरले त्या इन्सिडेंटनंतर. काही दिवसांनी ते लोक नॉर्मल झाले आणि त्याने एकाच गोष्टीसाठी देवाला धन्यवाद बोललं की बरं झालं तू आम्हाला वाचवलंस. कारण त्या रात्री त्यांना असं वाटत होतं की शेवटची रात्र आहे त्यांची. इथून ते लोक जिवंत नाही वाचू शकत होते. तर झालं, सगळं काही नॉर्मल झालं आणि काही दिवसानंतर जेव्हा राघव कामावरून आला, दमलेला होता, झोपून गेला जेवण वगैरे, आणि त्याला स्वप्नात आहे ना ती मुलं दिसली परत, की त्याकडून मदत मागतायत आणि त्याला घेऊन जायला सांगतायत. त्यांचे डोळे त्याला दिसत नाही आहेत आणि रडतायत. पण ह्यावेळी ती मुलं त्या हायवेवर नव्हती, ती त्याच्या घरीच होती. आणि तो स्वतःला अशा कंडिशनमध्ये बघतोय की तो त्याच्या बेडवर झोपलाय, त्याच्यासमोर त्याचे घरचे झोपलेत आणि ही 4 मुलं त्याच्यासमोर, ते लोक रडतायत तशाच पद्धतीने जसे तसे रडत होते. म्हणजे आणि त्यांचा आवाज एवढा होता की त्याच्या कानातून रक्त निघायला लागलं. म्हणजे स्वप्नातही त्याला ते सहन नव्हतं होत. तो किंचाळून स्वप्नातून उठला. त्याच्या आवाजाने घरचे उठले. त्याने विचारलं की सगळं ठीक आहे. तो नाही नाही ठीक आहे, त्यांनी काही सांगितलं नाही आणि सगळं काही नॉर्मल झालं. दुसऱ्या दिवशी अल्तमसलाही तशाच प्रकारचं स्वप्न आलं. त्याच्या स्वप्नात त्याला ती बाई दिसली जी ती बाजाराची पिशवी घेऊन होती आणि ती त्याच्यासमोर रडत होती. तिचे केस एकदम विचित्र होते आणि तीही त्याला तेच प्रश्न विचारत होती की तू आम्हाला का मारलंस. अल्तमशी ते ते सगळं बघून उठला. परत त्याच्याही घरी सेम झालं आणि त्या टायमापासून त्या दोघांनाही तसे स्वप्न येऊ लागले आणि स्वप्नात वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. म्हणजे एक एक दिवशी त्या राघवला त्या आजोबा स्वप्नात आला आणि तो हसत हसत त्याच क्रीपी स्माईलमध्ये तो बोलला की तुला बोललेलो ना नको जाऊ, का गेलास. नरकाची वेळ सुरू झाली होती, तू गेलास का. आता नरकात गेलास तर भोग, असं असं तो बडबडू लागला. आणि त्याला त्यांची तो अधूनमधून ते लोक उठायचे. म्हणजे तसं काही झालं तर त्यांना ते सहन नाही व्हायचं आणि घुम होऊन उठायचे. मग कधी ती प्रेग्नंट बाई दिसायची त्याला, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मला वाटतं तिसऱ्या की चौथ्या दिवशी अल्तमशबरोबर असं झालं की तो कसंबसं झोपला. कारण ते लोक कंटिन्यू फक्त 2-3 तासच झोपत होते. कारण जसंच त्यांना अशी विचित्र स्वप्न पडायची त्यानंतर रात्रभर ते लोक जागे होते. अल्तमश झोपलेला दुपारचीच वेळ असेल मला वाटतं. आणि तिसऱ्या की चौथ्या रात्री किंवा दुपारीच मला वाटतं, दुपारची वेळ असेल. कारण ते लोक फक्त 2-3 तास झोपत होते. कारण जसे ते लोक झोपले तसंच त्यांना तसे स्वप्न यायचे आणि ते स्वप्नानंतर त्यांना नाही, ते जागेच राहायचे. तर दुपारची वेळ होती, अल्तमश झोपलेला आणि त्यावेळी त्याला तीच प्रेग्नंट बाई त्याच्या जवळ येताना दिसली. म्हणजे तिची मान अर्धी कापली आहे आणि तिचा पूर्ण एक हात नाही आहे.
ती अशीच तिच्या पोराला पकडून नाही, पूर्ण अंगावर रक्त 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 रक्त, आणि ह्याला विचारते, असे डोळे असे एकदम मोठे तिचे, आणि ह्याला विचारते की तू का मारलंस आम्हाला, सांग आम्हाला का आमचं हे केलंस तसं, तुला माहिती होतं नाही, असे वेगवेगळे प्रश्न विचारायला लागले. आणि ती त्याच्या जवळ 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 येत होती. ती हल्ली त्याच्या छातीवर बसली आणि त्याची मान दाबायला लागली, असं की म्हणजे ती त्याला मारूनच टाकणार. त्याचा श्वास थांबला, तो गुदमारला आणि त्या झटक्यात तो उठला. आणि तेव्हा त्याला समजलं की बस झालं, आता आता अजून नाही सहन करू शकत. जर अजून हे झालं तर ती आम्हाला मारून टाकेल. अल्तमस जो होता त्याच्या घरातला, आणि त्यांचे कोण गुरु होते, मौलवी कोणतरी होते, त्यांना बोलवलं आणि त्या दोघांनाही समोर बसवलं. आणि जसंच त्यांना समोर बसवलं, त्यांना विचारलं की तू कुठे गेलेलात. त्या दोघांनीही त्यांच्या घरी नव्हतं सांगितलेलं की ते लोक फिरायला ट्रिपवर जातात. ते बोलले ऑफिसचं काम आहे, आणि असं खोटं बोलून ते लोक गेले होते. तर त्या दोघांनाही विचारलं, ते बोलले नाही, आम्ही ऑफिसच्या कामानिमित्त आम्ही इथे गेलो. तेव्हा ते मौलवी त्यांच्यावर काय मंत्र वगैरे हे करतात, झाडफूक वगैरे करतात, आणि मग त्यांना बोलतात की तुम्ही ज्या ठिकाणी गेला होतात ना, आणि ज्या ज्या माणसांना तुम्ही बघितलं, त्यांच्यापैकी कोणच जिवंत नव्हता. सगळे एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. आणि जो माणूस तुम्ही सदऱ्यात बघितला, म्हणजे ह्या लोकांनी त्याला काहीच सांगितलं नव्हतं, म्हणजे डिस्क्रिप्शन वगैरे काहीच सांगितलं नव्हतं काय काय त्यांच्याबरोबर झालं. पण त्यांना काय माहीत कुठून समजलं की काय, त्यांच्याकडे तेवढी पॉवर पण असते. तर त्यांनी न काही बोलता त्यांनी काही गोष्टी सांगितलं की तुम्ही ज्या लोकांना बघितलं ना, त्यांच्यापैकी कोणच माणूस जिवंत नव्हता. तर तुम्हाला तो माणूस दिसला ना, म्हातारा माणूस पांढऱ्या सदऱ्यात, तो एक रिक्षावाला होता. आणि त्याची टमटम होती ना समोर, त्याच टमटममध्ये काही वर्षांआधी हे लोक जात होते. जी मुलं होती ती त्यांच्या परीक्षेला जात होती. जी बाई होती ती बाजारात जात होती, आणि ती जी प्रेग्नंट बाई होती ती हॉस्पिटलमध्ये जात होती. त्यावेळी त्या टमटममध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला, आणि तेच 8 लोक तुम्हाला दिसत होते. पण तेव्हाच तो राघव बोलतो, पण आम्ही असं काहीच नाही केलं, की आम्ही त्यांना कोणालाच त्रास नाही दिला, कोणालाच चॅलेंज नाही केलं, असं तसं. त्यावेळी ते मौलवी बोलले की तुम्हाला पण माहिती असेल की प्रत्येक जेव्हा एक घाट सुरू होतं, त्याच्या सुरुवातीला एक मंदिर असतो. आणि जरी मंदिर नसलं ना, तरी एक दगड असतो, देवाचा एक दगड असतो, ज्याला सिंदूर वगैरे फासून ठेवलेला असतो. बहुतेक जे एस टीवाले असेल, कोण पण ट्रकवाले असेल, तिकडे थांबतात, त्याची आरती वगैरे करतात, त्याला अगरबत्ती वगैरे लावतात, नाहीतर ॲटलिस्ट थांबून हॉर्न वगैरे वाजवतात, की त्यांना एक रिस्पेक्ट शो करतात. बरोबर. आता हे लोक जेव्हा आले, तिकडे खूप जास्त पाऊस होता, आणि हे लोकही थोडे त्या पार्टीच्या झोनमध्येच होते, थोडे नशेतच होते. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून ते लोक त्या दगडाला पाया पडायला विसरले, किंवा त्या दगडाला थांबवून, म्हणजे त्याला एक रिस्पेक्ट त्यांनी शोच नाही केलं. मग त्या दगडाचे पाया वगैरे पडायला लोक विसरले, आणि हे लोक तसेच तिथे आले, आणि त्याच मुले त्यांना ते सगळे लोक दिसले. पण मला असं वाटतं की कुठे ना कुठे यांच्या मागे देवच होता, यांचा देव असेल किंवा यांचं नशीब असेल की हे त्या डोंगराच्या साईडला गेले. जर हे त्या दरीच्या बाजूला जर आपटले असते ना, तर खाली गेले असते लोक, आणि मग त्यानंतर खाली नाही तर डायरेक्ट वर गेले असते, तसं आलं असतं त्यांचं. आणि त्यानंतर कोणी त्यांना शोधूसुद्धा शकलं नसतं. पण त्यानंतर जो मौलवी होता तो त्यानं तिथे सांगितलं की तुम्ही तिथे जा, पाया पडा, माफी मागा. काही दिवसांनी ते लोक तिथे गेले, राघव अल्तमश दोन्ही गेले, पाया पडले आणि माफी मागितली की आम्ही परत असं कधीच करणार नाही. त्या दिवसापासून त्यांना तसे स्वप्न वगैरे सगळं काही यायचं बंद झालं. पण एक गोष्ट आहे की त्यानंतर त्या गोष्टीला मला वाटतं 9-10 वर्ष झाले असतील आरामात. त्यानंतर राघवने ती गाडी परत कधीच ती गाडी चालवली नाही. जे रिपेअर वगैरे केली, पण त्यानंतर त्याला नेहमी जसंच तो गाडी चालवायला यायचा ना, त्याला ती भीती वाटायची की त्याला असं वाटायचं की जरी मी ती गाडी काढली ना, मला तीच माणसं परत दिसणार. आणि आता ती गाडी अशी पडून आहे. या गोष्टीला 10-15 वर्ष झाले. खार मुंबई येते आहे, आणि ही गोष्ट मला माझ्या काकाच्या मित्राने सांगितली होती. तोच राघव आहे, आणि त्याच्यावर ही गोष्ट घडली होती. त्यामुळे बोलतात ना, घाटात वगैरे जातो, कुठे जातो, तर प्रत्येक जागी प्रत्येक देवाला रिस्पेक्ट द्यावी, आणि तिथे असताना अशी तशी गोष्टी नाही केलेलीच बरी. तर ही गोष्ट होती राघव आणि अल्तमशची. पण मला तुम्हाला दुसरी पण एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती मी रिसेंटली एका पॉडकास्टवर ऐकली आहे, प्रखर एक्सपिरियन्सवर ऐकली आहे, आणि ती एका मर्चंट नेव्ही ऑफिसरने सांगितली होती. आता ह्याआधीही आपण 2 पॉडकास्ट केले आहेत.
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर, एक तेजसबरोबर केलेला आणि एक सिद्धेशबरोबर केलेला मला वाटतं. आणि ते दोन्ही पॉडकास्टमध्ये त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी होत्या सांगण्यासारख्या आणि ते खूप घाबरवून टाकलेलं. जर तुम्ही ते पॉडकास्ट नसेल बघितलं तर नक्की बघा. पण हे जे मी ते पॉडकास्टमध्ये ऐकली ना गोष्ट, ते म्हणजे खूप खतरनाक होती आणि मला असं वाटतं की म्हणूनच ती शेअर करायला पाहिजे तुमच्यासोबत. आता ही गोष्ट तो ऑफिसर सांगत होता. कसं झालं होतं की ही जी पूर्ण हा जो इन्सिडेंट आहे तो एका शिपवर घडलेला इन्सिडेंट आहे. आता शिप असे असते ना, जेव्हा हे शिप निघतात हे खूप मोठे मोठे शिप असतात, 10-15 माळ्याचे तर मला वाटतं असतीलच. आणि त्यांचे सामान पण असतो तोही खूप जास्त, म्हणजे खूप खूप लाखो करोडोचा सामान असतो तो. आणि त्यामुळे तसंच एकदा झालं की हे लोक शिप घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होते. ठीक आहे. आणि आता शिपमध्ये कसं असतं ना की खूप मोठा स्टाफ असतो. मला वाटतं 1000 एक लोकांचा स्टाफ असेल किंवा त्याहून जास्त किंवा कमी असेल. आणि तिथेही त्यांचं काम खूप जास्त टफ असतो. जे ट्रेनी असतात किंवा जे ऑइलर वगैरे असतात त्यांचं काम खूप जास्त टफ असतो. त्यांचे 12-12, 14-14 तासाचे ड्युटी असते. ती जी शिप होती ना, त्या शिपमध्ये पण एक ऑइलर होता. तो जो ऑइलर होता त्याची ड्युटी खूप टायमापर्यंत चालू होती आणि तो खूप दमलेला. आणि काम करता करता आहे ना त्याला काहीतरी असं लागलेलं, म्हणजे त्याच्या हाताला काहीतरी असं हे लागले, लोखंड किंवा काहीतरी लागलं. त्यामुळे त्याला खूप दुखायचं. आणि तेच त्यांनी त्यांच्या कॅप्टनला सांगितलं की कॅप्टन मला दुखतंय तर मी आज काम नाही करू शकत. तर आता हे जे कॅप्टन असतात किंवा त्याचे वरचे जे अथॉरिटी होती त्यांचं हे असतं की त्यांना खूप लोकांना मॅनेज करायचं असतं. आणि त्यांना हे असतं की ह्यांचं काम खूप टफ असतो. तर दर दिवशी कोण ना कोणतरी बहाणा देत असतो की मला बरं नाही वाटत आहे, माझं डोकं दुखतंय किंवा मला की असं असं वाटतंय. तर ह्याला वाटलं की हा पण बहाणा देतोय, हा पण कारणं शोधतोय काम न करण्याचं. तर तुला स्ट्रिक्टली बोलतोय गपचूप काम कर, मला काय माहिती नाही, गपचूप तू काम कर. हा जातो आणि परत तिकडे जाऊन काम करायला लागतो. 2-3 दिवस हा सलग त्यांना बोलतो की कॅप्टन मला बरं नाही वाटत आहे, मला थोडा आरामाची गरज आहे, दुखतंय. पण तो त्याच्यावर काहीच लक्ष नाही देत. तो काम कर, काम कर, काम कर. त्याला स्ट्रिक्टली 2 दिवस तो त्याकडून काम करून घेतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कॅप्टनला एक कॉल येतो. कॅप्टन जेव्हा कॉल उचलतो तेव्हा तो समोरचा एक व्यक्ती बोलतो की ऑइलर नाही आहे, ऑइलर इज डाऊन. हे ऐकून कॅप्टन घाबरतो की मला असं वाटलं की हा तर कारण देतोय, बहाणे देते, पण हा तर खरोखर मेला. तो पण टेन्शनमध्ये येतो. त्यालाही काही समजत नाही की बाई माझ्यामुळे कोण व्यक्ती मेला. तोही टेन्शनमध्ये येऊन जातो, डिप्रेशनमध्ये येतो. पण अशा सिच्युएशनमध्ये शिप आहे तिथे अशा गोष्टी होत राहतात की ऑन ड्युटी कोण ना कोणतरी जातो, कारण ते लोक 18-18 महिने शिपवर राहतात. तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना यूज टू असतात. तर कोण ना कोणतरी जाणं हे त्यांना माहिती असतं की अशा सिच्युएशन्सही त्या लोकांनी फेस केलेले असतात. तर असं कधीही होतं ना की कोणता एक व्यक्ती शिपमध्येच जेव्हा जातो, पहिला तर त्यांच्या कंपनीला इन्फॉर्म केलं जातं की असं असं झालं आहे. कारण शिप अशी गोष्ट आहे ना, ते एवढं डिफिकल्ट काम आहे की खूप लोकांचा मृत्यू होतो. की कधी कोणता व्यक्ती काही काम करत असेल, वरच्या ह्याच्यातून पायऱ्यांवरून तो खाली पडला किंवा कोणतं तरी ते इंजिन वगैरे काहीतरी हे करायला गेलं, तिथे त्याचा गेला, तिथे त्याचा जीव जातो. म्हणजे खूप खूप ॲक्सिडेंट होत असतात शिपवर. तर त्या लोकांना इन्फॉर्म करायचं असतं आधी कंपनीला की असं असं झालं आहे. कंपनी त्याच्या फॅमिलीला इन्फॉर्म करते आणि ते लोकं चेक करतात कंपनी की पुढचा पोर्ट यायला किती वेळ आहे. म्हणजे पुढचा पोर्ट जर 15-20 दिवसात येणार असेल तर त्याच्या बॉडीला रॅप करून फ्रीजमध्ये ठेवतात आणि पोर्ट आल्यावर त्याच्या फॅमिलीला, त्या पोर्ट आल्यावर ते लोक तिथे त्याच्या बॉडीला त्या लोकांना देतात आणि मग ती कंपनी त्याच्या घरच्यांना त्याची डेड बॉडी पोचवते. तर त्याच्या घरच्यांना ते लोक त्याची बॉडी पोचवते. आणि खूपदा असं होतं की समजा पोर्ट यायला खूप टाईम आहे, म्हणजे 1 महिना आहे, 1.5 महिना आहे. जेव्हा अशी कंडिशन येते ना, तेव्हा तर त्या लोकांना माहिती आहे की बॉडी ठेवून ठेवून किती ठेवणार. कारण एका टायमानंतर बॉडी पण सडायला लागते, वास यायला लागतो. एवढे लोक ऑलरेडी शिपवर आहेत आणि फ्रीजमध्ये जेवण वगैरे आहे, तर त्यांना ठेवणं शक्य नसतं. तर ते लोक एकच काम करतात की त्याची बॉडी घेतात, त्याच्या देशाचा जो फ्लॅग असतो त्या फ्लॅगमध्ये त्याला गुंडाळतात आणि मग डायरेक्ट शिपच्या खाली फेकून देतात पाण्यात. लोकांनी सांगितलं की ऑइलरचा असाच मृत्यू झाला आहे. तेव्हा त्या कंपनीने विचारलं की पोर्ट यायला किती दिवस आहेत. ते लोक बोलले की 10 दिवस लागतील पोर्ट यायला. तर बोलले ठीक आहे, त्याच्या बॉडीला रॅप करून ठेवा. तर त्यांच्याच म्हणजे जे ट्रेनी असतात ते लोक आले, त्यांनी त्याची बॉडी प्रॉपरली रॅप केली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली. आता जे शिप असतात त्यांचे फ्रीज पण खूप मोठे मोठे असतात, म्हणजे असे रूम्स एवढे तर त्यांचे फ्रीज असतात. एवढ्या लोकांचं जेवण आणि एवढ्या दिवसांसाठी ठेवायचं असतं त्यांना. तर त्या लोकांनी ते हे करून त्याची बॉडी तिकडे ठेवून दिली त्या फ्रीजमध्ये. तर झालं सगळं लोक टेन्शनमध्येच होते की त्यांच्यातला एक व्यक्ती गेला आहे,
पोर्ट यायला अजून टाईम आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी शिपमध्ये खूप होतात. हॉरर इन्सिडेंट लोकांबरोबर शिपमध्ये होतात. कारण समुद्र एक रहस्य आहे, माहिती नाही. आणि तिथे किती लोक गेले आहेत, काय गेले आहेत, लोकांना नाही माहिती. इवन ते शिपनी किती लोक बघितले. तर काय होतं की सगळं काही चालू असतं, नॉर्मल ठीकठाक चालू असतं. ते लोक फक्त पोर्ट येण्याची वाट बघत असतात. दुसऱ्या दिवशी जो एक शेफ असतो त्यांचा, जो ट्रेनी शेफ असतो, तो काहीतरी काम करत असतो किचनमध्ये आणि तो धावत धावत बाहेर येतो आणि कॅप्टनला बोलतो की मी नाही काम करणार आतापासून, मी आतमध्ये नाही जाणार. कॅप्टन विचारतो काय झालं. तो बोलतो आतमध्ये त्या फ्रीजच्या इथून आहे ना मला कोणतरी ठोकण्याचा आवाज येतो, की कोणतरी ठोकतंय आतून. तो बोलतो काय ते काय पण काय बोलतोय भाई, असं कसं शक्य आहे, तू काम कर, तू हे भीती काय पसरवू नको, हे मनातल्या गोष्टी आहेत. तर ते नाही बोलतो नाही मी करणारच नाही का. तेव्हा ते हेडशेफला वगैरे बोलवतात आणि त्यांना सांगतात हा बघा हा कारणं देतो, याला सांगा जरा समजावा. कॅप्टन ओरडतो त्याला आणि हेडशेफ बोलतात मी बघतो. हेडशेफ जातात आणि थोड्या वेळानंतर हेडशेफ नाही तोच आवाज येतो की कोणतरी आतून ठोकतोय. आता हे लोक सगळे कॅप्टनचे जमा होतात आणि हे लोकांना फक्त एक प्रश्न पडतो की कदाचित तो जिवंत तर नव्हता आणि आम्ही त्याला पॅक करून आतमध्ये टाकलं. हे लोक जातात, सगळे लोक जातात, चेक करतात, त्याची बॉडी वगैरे काढून अनरॅप करतात, बघतात तर तो मेलेला असतो. त्याला परत पॅक करतात आणि ठेवतात. वाटतं कदाचित जाऊ दे, भास असेल. पण तो आवाज त्यांना कंटिन्युअस येतो. आणि आता असं होते की तिथून कोणच शेफ काम करायला तयारच नसतो. कसं कॅप्टन त्यांना खडसावतो, ओरडतो आणि बोलतो काम करा, काही झालं तरी काम करा, मला माहिती नाही, कारण पूर्ण शिपची जबाबदारी त्याच्यावर असते. तर काम करा, पोट येईल तेव्हा आपण काहीतरी बघू. ठीक आहे, ते झालं. त्या लोकांना कसं कर काम करायलाच लागतं. खूप लोक एकसोबत त्यांना हेल्प वगैरे करायला जातात. म्हणजे एकटा कधीच कोण किचनमध्ये जात नाही, असे काहीतरी रूल्स करतात ते लोक, कारण त्यांना आवाज स्पष्टपणे येतो. तर काय होतं की त्या रात्री म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री सगळ्यांच्या रूममध्ये कसे टेलिफोन्स असतात, तर सगळ्यांना त्यांच्या टेलिफोनमध्ये कॉल येतो. म्हणजे शिपच्या इंटरनल फोन असतात, कॉल येतो सगळ्यांना एकाच टायमावर. सगळ्यांचा फोन रिंग करतो. जेव्हा ते लोक उचलतात तेव्हा त्यांना त्या ऑइलरचा आवाज येतो की ऑइलर रडतोय आणि त्यांना विचारतो की तुम्ही का मारलत मला. आणि जोरात रडतोय. कॅप्टनलाही येतो. सगळे रडतो. ते लोक जोरात रडतायत. जोरात तो रडतोय आणि प्रश्न विचारतोय की तुम्ही मला का जाऊन दिलत, कोणीच माझी मदत नाही केली, मी जिवंत असताना मला मारून टाकला, असं सगळं तो बडबडतो. सगळे लोक घाबरतात आणि कॅप्टनकडे जातात. कॅप्टनला सांगतात. कॅप्टनला कॉल नाही येत. कॅप्टनला वाटतं की सगळे लोक जातात आणि सगळे लोक कॅप्टनकडे परत जातात आणि त्याला ही सिच्युएशन सांगतात. कॅप्टनचं असं असतं की शेवटपर्यंत जोपर्यंत त्याला विश्वास होत नाही तोपर्यंत त्याला असं वाटेल की तुम्ही खोटं बोलताय. तो बोलतो की कोणतरी इथलाच आपल्याला येडा बनवतोय, कोणतरी आपल्याच टीममधला आहे जो अशी नाटकं करतोय. मला नाही माहिती, काम करा, जेवढे पण टेलिफोन दिसतात, कारण त्याचाही स्ट्रेस वाढत असतो. एक तर त्याच्यामुळे तो मेला आहे, स्पोर्ट येणार आहे, त्याला उत्तर द्यायचं आहे, त्याला स्वतःच्याच टेन्शनमध्ये. आणि इथे दर दिवशी येऊन कोण ना कोण काहीतरी बोलतोय. तो खूप चिडतो. तो बोलतोय काम करा, सगळ्यांचे टेलिफोनचे वायर कट करा, माझे पण टेलिफोनचे वायर कट करा, कोणाचा फोन नाही आला पाहिजे. तर ते सगळे लोक ती लाईनच बंद करून टाकतात. पण त्या रात्री लाईन वगैरे सगळं कट असतं तरी पण कॅप्टनचा फोन रिंग होतो. आणि जसंच तो फोन उचलतो त्याला घाण शिव्या घालतो तो आणि बोलतो मला का मारलंस तुझ्यामुळे मी मेलोय, मी बोलत होतो मला नाही करायचं आहे, मला त्रास होतोय, तू तरी पण कॅप्टनला बाय आता घाम फुटतो. कॅप्टनला वाटतं की कोणतरी परत त्यांच्याच टीममधला जो असे नाटक करतो. तो रात्रीचे 12:30 वाजलेले असतात. सगळ्यांना जमवतो आणि बोलतो की सगळे जेवढे लोक आहेत तेवढे या बोलतात आणि सगळ्यांचा अटेंडन्स घेतात. म्हणजे पूर्ण अशी एकदम. आणि समुद्राचा काळोख, मला वाटतं समुद्राच अशी एक गोष्ट आहे जिकडे आपल्याला अंधार हा आपण फील करू शकतो. कारण जरी आपण शहरात असो ना, कुठे ना कुठे गावी वगैरे असो, लाईट आपल्याला दिसते. पण समुद्राचं जिथे आपल्याला लांबपर्यंत कोणतीच लाईट दिसत नाही. तर पूर्ण अंधार असतो. म्हणजे शिपवर लाईट असते ऑब्व्हियसली, पण बऱ्यापैकी अंधार असते. सगळ्यांना जमा करतात ते लोक आणि तो सगळ्यांची अटेंडन्स घेतात. बघतात तर सगळे लोक समोर प्रेझेंट आहेत. म्हणजे कोणच असा मिसिंग नाही आहे असं. तर तरी पण त्याचा फोन रिंग होतोय. ते लोक तिथे कन्फ्यूज होतात की नक्की होतंय काय. तेवढ्यातच त्यांचा एक ट्रेनी समोर बोट करतो
ते लोक बघतात की त्यांच्या शिपच्या डेकवर एक मुलगा बसला आहे आणि त्याच्या हातात एक टॉर्च आहे. आणि ही एक्झॅक्ट त्या ऑइलरची जागा असायची की जेव्हा तो फ्री व्हायचा तो तिथे बसून बुक वाचायचा टॉर्चच्या मदतीने. आणि आता कोण असं त्या ह्याच्यातच टॉर्च फिरवत होता त्यांच्यावर. आणि तिथे त्या लोकांना विश्वास पटतो, कॅप्टनला विश्वास पटतो की बाबा हे काहीतरी विचित्र आहे, हे काहीतरी असं आहे जे फिरतं आहे. ते लोक ठरवतात की आता काही झालं ते लोक सगळे एकत्र झोपतात. म्हणजे 2 दिवस असतात पोर्ट यायला, सगळे एकत्र वगैरे. ते बोलतात की जाऊ द्या आपण सगळे एकत्र असणार, काही काम वगैरे नाही, आपण आपल्याला फक्त आता एवढंच आहे की पोर्टवर पोचायचं आहे सुखरूप. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅप्टन सगळ्यांबरोबर मीटिंग घेतो आणि सगळ्यांना धमकवतो की इथे जे झालं आहे ते झालं आहे. तिथे तिथे ह्याचा ऑइलरचा एक रिप्लेसमेंट येणार आहे. कारण ऑब्व्हियसली आता हा जेव्हा जाणार तेव्हा त्याचं काम करायला कोणतरी असं असणार ना, तर तिथे त्याचा रिप्लेसमेंट येणार होता त्या पोर्टवर. ते लोक कंपनीवाले पाठवणार होते. तेव्हा कॅप्टन बोलला की खबरदार जर तुम्ही त्याला काहीही सांगितलं तर मी तुम्हाला मारून टाकेन. कारण तो येणार आहे, त्याला त्याच्या रूममध्ये राहायचं आहे, त्याला त्याचं काम करायचं आहे, तर त्याच्या डोक्यात अशा गोष्टी नका भरू. तर सगळे लोक खूप एकदम घाबरतात त्याला, त्याचं हे रूप बघून. तर काय होतं की 2 दिवसांनी पोर्ट येतो. ह्यांचा एक प्लॅन असतो की आधी त्याची बॉडी हे लोक बाहेर काढणार आणि मग त्याचं रिप्लेसमेंट घेणार. तसं त्यांचं की त्याला काही कळणार नाही तसं. तर काय होतं की पोर्ट आता जवळ येणार असतो आणि ते लोक बोलतात की चला साफसफाई करत आहे, सामान असेल ना रूममध्ये. पण कोण रूममध्ये जायलाच तयार नाही. त्यांचं असं होतं की नाही मी नाही जाणार. कारण कोण असं असतं की मी गेलो, मी साफ केलं आणि माझ्या मागे लागला तर ते लोकांचं असं कोणच जायला तयार नसतं. मग ते 10-15 लोक सगळे एकत्र जमतात, जातात, त्याचं पूर्ण सामान वगैरे पॅक करतात. पोर्ट येतो, त्याची बॉडी आधी बाहेर काढतात, त्याचं सामान वगैरे तिथे देतात आणि नवीन रिप्लेसमेंटला आतमध्ये घेतात. आणि त्याला बोलतात की अरे तो जुना जो होता, तो पण विचारतो ना माझ्या आधी जो होता त्याचं काय झालं. तर तो बोलतो की नाही त्याने त्याची ड्युटी इथे एंड केली, त्याचं काहीतरी घरी प्रॉब्लेम आलं त्यामुळे त्याला जावं लागलं, तर त्याची रिप्लेसमेंट होईल. तर काहीच सांगितलं नाही. आणि ठीक आहे, ते लोक पण बोलले की जाऊ द्यात, सगळं झालं ते झालं. कोणीच त्याच्यानंतर तो विषय पण नाही काढला, कारण नोकरीचा सवाल आहे भाई. घरी त्यांच्या पण फॅमिली होती, ते लोक नोकरी करायला, ते लोक सगळे विसरून गेले. शिप परत आपल्या मार्गावर लागली, चालू झाली आणि सगळं काही नॉर्मल होणार होतं. सगळेजण आपलं काम वगैरे करत होते. कॅप्टननी पण आपली ड्युटी वगैरे करून फायनली तो सुटकेचा निश्वास घेतला होता. ते लोक जेवायला, कॅप्टन मला वाटतं जेवायला वगैरे बाहेर पडला होता. तेवढंच त्यांनी बघितलं की जो नवीन रिप्लेसमेंट आहे ना, तो धावत कॅप्टनकडे येत होता. हातात त्याचे चाकू होता आणि जसं काही तो त्याला मारणारच होता. त्यांनी जवळ आला, त्याची कॉलर पकडली, त्याला भिंतीवर आपटलं. त्याला विचारलं की का तू मला नाही सांगितलंस. तो कॅप्टन बोलतो काय झालं. तू बोलतोस तू का मला नाही सांगितलंस. तो विचारतो नक्की झालं काय. तो बोलतो सकाळी तर मला तो समोर दिसलेला, आज रात्री तो माझ्या छातीवर बसलेला आणि मला तर सांगितलं सगळं की कसं तू त्याला मारलेस आणि तू मला पण इथे मारायला आणलेस. तू मला का नाही सांगितलंच, मला मारण्यासाठी का आणलेस, असं तो एकदम रडत रडत आणि रागात विचारत होता. आणि त्यावेळी त्यांना माहिती पडलं की बाबा हे जे आहे हे आता त्यांच्या हातात राहिलेली गोष्ट नाही आहे. त्या मोमेंटला कॅप्टनही घाबरला. सगळ्यांना आपलं जीव प्रिय असतो. ती शिप, एवढी मोठी शिप, 1000 करोडचं त्याच्यावर सामान असेल, ऑइल ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते लोक असे इझिली परत असं, म्हणजे असं की एका डेस्टिनेशनवर गेले ना, तर असं ते लोक आपल्या मनाप्रमाणे नाही करू शकत, कारण त्यात फ्यूल तेवढा कन्झ्युम होतो आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. असं ते लोक त्यांच्या मनाच्या हिशोबाने नाही घेऊ शकत. पण त्या रात्री ती शिप परत त्या पोर्टकडे फिरली. कंपनीला सांगितलं गेलं. कंपनी पण विचारत होती काय पण झालं की नाही. कॅप्टननी पण सगळं सांगितलं. त्याला कंपनीवाले येडे समजायला लागले. पण ज्यांच्याबरोबर होतं ना, ह्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्याबरोबर होतं त्यालाच समजतं की हे काय आहे. बाकीच्यांना हे असं वाटेल की काय फेकताय, पण हे रिअल हॉरर एक्सपिरियन्स त्यांना विचारा ज्यांच्याबरोबर घडलेत. त्यांना पण नसतं माहिती आहे का झालं, कसं झालं, पण घडलं आहे त्यांच्याबरोबर. त्याचा काहीतरी अंतिम संस्कार वगैरे ते लोक करतात आणि बळी वगैरे देतात. मला वाटतं शिप वगैरे पण ते लोक त्याची चेंज करतात आणि मग फायनली ते सगळं नॉर्मल होतं. कारण त्याची जी आत्मा असते ती तडपडत असते ना शेवटपर्यंत. जोपर्यंत तो मरत नव्हता तर तोपर्यंत तो काम करत होता. आणि त्याचं कसं झालेलं की त्याच्या अंगाला काहीतरी ते लोखंड लागलेलं आणि त्याच्यामुळे त्याचे ते इन्फेक्शन पसरत गेलं, पस झालेलं बॉडीमध्ये. आणि त्याच्यामुळे त्याला त्रास झाला आणि तो किती दिवसात सांगण्याचा पण प्रयत्न करत होता की दुखतंय, पण इग्नोर केलं गेलं. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जो पॉडकास्ट केला होता, मी तुम्हाला आय बटनमध्ये वगैरे देईन, तर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असेल तो, त्या पॉडकास्टमध्ये पण अक्षयनी
आणि तेजसनी त्याची ती गोष्ट सांगितली आहे की कसं त्यांना शिपवर अनुभव आलेला. एक तर मला गोष्ट आठवते जी अक्षयने सांगितली होती. जे जुने OG व्ह्युअर्स आहेत पंकजचे, त्यांना माहिती आहे. तो सांगायचा की त्यांच्या शिपवर त्या लोकांना जे होते शिपवर ड्युटी करत होते, त्यांना रेग्युलरली एक माणूस दिसायचा जो शिपवर असा फिरायचा. म्हणजे तो कोणच नव्हता, पण प्रत्येक माणसाला ती एक सावली दिसायची की जी शिपवर फिरते. आणि असं म्हणायचं की तो आधीच्या टाईमचा कोणतरी आहे जी आत्मा तिथे अडकलेली, कारण ती शिप पण त्यांच्या कंपनीला नवीन मिळाली होती. तेजसनी मला एक गोष्ट सांगितली होती की तेजस जेव्हा नवीन नवीन लागला होता, ट्रेनी होता, ड्युटीला लागला होता, त्यावेळी त्याला जेव्हा इथं लंच करायचा ना, एक एक फिलिपिन्सचा एक माणूस असायचा, एक म्हातारा, म्हणजे म्हातारा म्हणजे 40sमध्ये वगैरे असेल. तो रेग्युलरली त्याच्याबरोबर बसून डिनर करायचा, कारण त्यांच्या ड्युटीचा टाईम आणि तेजसच्या ड्युटीचा टाईम सेम होता. तर ते लोक ऑलमोस्ट त्या लोकांनी 15-20 दिवस सोबत डिनर केला होता रात्रीचा. आणि ते लोक विचारायचे, हे ते बोलायचं, तो टी व्ही बघायचा समोर. आणि तसं झालं. आणि त्यांच्याकडे मला वाटतं 10-15 दिवस ते लोक सोबत जेवले, ठीक आहे. आणि रविवारी त्यांच्या इथे असतं, रविवारी सुट्टी असते सगळ्यांना, आणि रविवारी ते लोक पार्टी करतात, म्हणजे बिर्याणी वगैरे बनते. तर त्याचा आता हा चांगला मित्र झाला होता, हा जो फिलिपिन्सचा जो माणूस होता. तर तेजस गेला रविवारी, त्यांची पार्टी वगैरे सुरू होती, आणि तेजस त्याला शोधते की हा कुठे गेला. तर त्याचं नाव काहीतरी जॉन की काहीतरी होतं, मला नाव नाही आठवत, पॉडकास्ट बघाल तुला समजेल. तर तो विचारतो की कुठे गेला, कुठे गेला. तर सगळे लोक बोलतात की कोण, कुठे. तर त्यांनी शेफला विचारलं की अरे ते माझ्याबरोबर जेवतात ना. शेव, तुझ्यावर कोण जेवतो, तू तर एकटाच असतोस, बडबडत असतोस काहीतरी. तो त्याला प्रश्न पडतो. तो जातो आणि विचारतो की आपल्या इथे जॉन नावाचा व्यक्ती आहे, कुठे आहेत ते. तर तो ती अटेंडन्स वगैरे बघतो, नाव बघतो, जे सगळ्यांचे नावं असतात ना जे आहेत, त्या पूर्ण शिपमध्ये जॉन नावाचा कोणच व्यक्ती नसतो. आणि त्यानंतर तो त्या शिपवर 6 महिने होता. मग ते 6 महिने त्याला तो व्यक्ती परत कधीच नाही दिसला, डिनरवर कशावर. तर त्याला विचारलं ना मी, तो बोलतो की माहिती नाही, मे बी त्या व्यक्तीचा तिकडे जीव गेला असेल त्या शिपमध्ये. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या शिपमध्ये. तर आय होप मंडळी तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, हा एपिसोड आवडला असेल. जर हा एपिसोड आवडला असेल तर हाईप करायला विसरू नका. हाईप करा, लाईक करा, कमेंट करा, आणि अजून मित्रांपर्यंत पोचवा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपलं एक ईमेल ID असेल, तुम्ही पाठवू शकता, इंस्टाग्रामवर पाठवू शकता, किंवा कमेंट्समध्ये पण सांगू शकता. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.